नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत केलं आणि टीव्ही वरती भाव्याचं ब्लॉग लावून बसलेले तवसर आवशीन माका म्हटल्यान की माळ्यावरती जा आणि कुकर मध्ये भात किती येतो बघ, तुका पुरतलो की नाही ता पण माका सांग, मग पुढचा तसा प्रिपरेशन करू. कुकर खोलून बघलंय तर भात बऱ्यापैकी होतो. भात बघलाय आणि मी या भर पावसातून मसाले हाडूक निघालाय, सोबतच व्हायचो फरसाण सुद्धा होय होतो. दुकानात गेलाय तर मोहित दाढीवाले अंकल का म्हणता की अरे किती जण मागसून येऊन गेले, पण माका तू सगळ्यात शेवटला कशात ठेवलंस. दुकानातून घराकडे येऊन बघले तर आवशीनकडे भात कुस्कर होऊन ठेवल्यान आणि म्हटल्यान कांदे कापूक घेतोय. मग मी म्हटलं कांदे कापून देता तवसर आम्ही अकडे बसून व्हायचे गजाली मारून घेऊया. गजाली मारून झाल्यानंतर कढई मधलं तेल तापल्याबरोबर त्याच्यामध्ये कांदो टाकून घेतलाय आणि ढवळूक सुरुवात केलंय. कांदो लालसर होईत अगत त्याका मस्त पैकी असं गरगरवून टाकलाय. आता कोणी मना नको की गणू खानावळ सुरू करू, काय हरकत नाही. कांद्याक गरगरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भात घातलाय आणि सेम टू सेम तुंग्या व्हायला चायनीज मधल्या विनय सारखं भाताक भिरभिरवूक सुरुवात केलंय. जवळ विनय असंच करताना माका कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपलं भिरभिरवलेलो भात तयार असा किती छान असं रंग इलो, सोबतच वरसून कोथिंबीर सुद्धा शिवारलंय. मग आम्ही बसलो जेवणात आज भिरभिरवलेलो भात आणि वाईची भाजी होती, त्याच्यामध्ये मी फरसाण घालून खाल्लंय. येवा तुम्ही सुद्धा खाऊ. तिनसाण झाल्याबरोबर देवाची पूजा बत्ती झालेली होती. मग मी मस्तपैकी देवाचं दर्शन घेतलं आणि मोकळो झाला. आणि आज सगळ्यात मोठा टास्क होतो तो म्हणजे यो सिलेंडर आपल्या तिसऱ्या माळ्यावरती घेऊन जायचो होतो. आज दादा घराकडे नसल्या कारणामुळे माका आणि औशिक यो सिलेंडर वर तागत पोहोचवचो लागलो. रात्री दहंडीच्या सरावासून घराकडे येईल आणि बघलंय तर यांच्याकडे गजाली रंगलेले आणि आज दहंडीचा सराव अगदी छानच झालो. मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे करूया. आम्ही भेटाया पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.